संत श्रेष्ठ भगवान बाबा की। आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या 92व्या नारळी सप्त्याच्या निमित्ताने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत हरिभक्तपरायण शास्त्री महाराज, त्याचबरोबर या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, सर्व संत महंत, त्याचबरोबर केदारेश्वरचे चेअरमन, तालुक्याचे नेते आदरणीय प्रताप काका ढाकणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पाहुणे, संपूर्ण बीड असेल, अहिल्यानगर असेल, या सर्व पंचक्रोशीतून जिल्हा आणि जिल्हाबाहेरून आलेले सर्व भगवान बाबांचे भक्त, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळासाहेबजी सानप साहेब, सर्व पक्षीय नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, आमचे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व आमच्या माता भगिनी, सर्व आमचे तरुण सहकारी, आमच्या सर्वांच्या वतीने खरं तर बडेवाडी म्हटले की लोकसंख्या आणि त्यामानाने धनुभाऊ हा सप्ताह, एवढं मोठं शिवधनुष्य भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या बडेवाडीकरांनी उचललेलं आहे. न भूतो न भविष्य असा हा सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. भविष्यात भगवानगडाचे शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढची जबाबदारी जी घेण्यात असे हरिभक्तपरायण कृष्ण महाराज, आज त्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पाऊस नव्हता, अवकाळी परिस्थिती आली, तरीही भगवान बाबांप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न असा हा सप्ताह शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. आपण सर्व खरं तर या पुण्यभूमीत आपलं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र भगवानगड याच्या पायथ्याशी असलेला आपला येळी, बडेवाडी, खरवंडी हा संपूर्ण परिसर, अनेक जुनी जाणती मंडळी ज्यांना भगवान बाबांचा सहवास लाभला, त्यांचे आशीर्वाद घेता आले. आणि जसं आत्ता शास्त्री महाराजांनी सांगितलं की महाराज बरोबर आहे, इतिहास हा इतिहास न राहता हा नवीन पिढीला माहीत असला पाहिजे. आज आमचा जो तरुण वर्ग आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, उत्साह आहे, मागच्या जुन्या पिढीने जे योगदान दिलं, जे कष्ट केले, हे सगळं ऐश्वर्य, ही संपन्नता, ही जी उभी केली, ती जपण्याची, जोपासण्याची, तिथलं पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही उद्याच्या आणि आजच्या तरुण पिढीची आहे. म्हणून आपण जे सांगितलं ते निश्चितपणे आमची ही पुढची पिढी त्याचं पालन करेल. ज्या श्रद्धेने, ज्या भक्तिभावाने त्या काळची ज्यांचा आपण इतिहास सांगितला, ते सर्व भगवानगडामध्ये तो उभं करण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे. खरं तर आपण नेहमी उल्लेख करता आपल्या सगळ्या सप्ताहामध्ये, आपल्या तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सगळ्या सप्ताहाच्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी आपण सांगितलं की आपण आता माऊलींचं मंदिर भगवानगडावर आपण करतोय, त्यासाठी खरं तर मोठमोठ्या लोकांपेक्षा ज्यांनी 6 तास आपल्या घरापासून 6 महिने वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कारखान्यावर जाऊन आपल्या घामाचा पैसा गळतात, ऊसतोडी करतात, आणि त्या कष्टातून कमवलेला पैसा त्यांनी आज भगवानगडासाठी केले कित्येक वर्षापासून देत आहोत. आणि मला असं वाटतं की ह्या कष्टकऱ्यांचा हा भगवानगड आहे, त्यांचं योगदान आमच्यापेक्षा जास्त आहे असं मी या ठिकाणी मानते. आज अनेक जणांना या ठिकाणी बोलायचं आहे,
परंतु मी आजच्या या सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. खूप वेळ झालेला आहे. धनुभाऊंना, काकांना आणि अजून या ठिकाणी नियोजनाप्रमाणे बोलायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. निश्चितपणे संपूर्ण देशभरामध्ये, त्याहीपेक्षा जगभरामध्ये ज्या माऊलींनी आपल्याला पसायदान दिलं, ज्ञानेश्वरी आणि आपला वारकरी संप्रदाय हा आपला स्वाभिमान आहे, त्याचा अखंड पताका हा खूप मोठा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचं पावित्र्य जपत असताना वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे त्याची पालन, त्याचं आचरण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये होऊन भगवान बाबांचे आशीर्वाद, शास्त्री महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. या सप्ताहामध्ये जे राजकारणी आहेत ते तर त्यांचं नाव घेतील. हाके साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल बोलतीलच ते. परंतु हा सप्ताह सांभाळण्यामध्ये शेवटचा सत्कार म्हणून जो मी ठेवलेला आहे, शेवटचा सत्कार 7 दिवस संपूर्ण परिसराला एकत्रित करून वाढण्याची जबाबदारी भगवानगडाचे निष्ठावान रामगिरी महाराज यांचा सत्कार बाकी जाणूनबुजून ठेवला होता, तर ते या आणि सत्कार धनंजयच्या हातून होईल. या आणि मुंडे साहेबांना पुढे जायचं आहे. या सर पुढे इथे येते. तुम्ही या ना, तिघही करा. रामगिरीचा सत्कार तिघांनाही करा सगळं. यानंतर 2 मिनिटं प्रतापरावजी बोलतील आणि पाहिजे तेवढं धनंजय बोलेल. खरं तर बोलण्याची आवश्यकता नव्हती, पण 1 मिनिटात एवढंच बोलायचं होतं. नामोल्लेखचा आता उशीर टाळतो. सर्व सन्माननीय व्यासपीठ, 75 वर्षापूर्वी ज्यांनी भक्ती आणि शक्ती एकत्रित करून हा भगवानगड निर्माण केला, त्या भगवान बाबांना आपण सतत स्मरत असतो. ज्यांच्या जिभेवरती सरस्वती आहे आणि विद्वत्तेतनं खरोखर माऊलीच आपल्याला माऊलीच्याच माध्यमातून ज्ञानेश्वरी समजावून सांगण्याचा आयुष्यात सातत्याने ज्यांनी प्रयत्न केला ते आदरणीय शास्त्री महाराज. आणि 92 वर्षापूर्वी या डोंगर खोऱ्यातल्या माणसाला अज्ञानाकडनं ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी हा 92 वर्ष सप्ताह सुरू केला. ते आदरणीय भगवान बाबांचा आदर्श आपण घेतला का? कारण रात्रीचं कीर्तन भाऊ ताई आपणही नव्हता. माझ्या किमान 70 ते 75 हजार लोक असतील. मी तेवढ्यासाठीच उभा राहिलो, मला बोलायची इच्छा होती. किमान हे सगळं भरलेलं होतं. आज केवळ प्रोटोकॉल आहे काल्याचा. आदरणीय कृष्ण महाराजांना त्यांनी एक प्रकारे सादरीकरण केलं, शिष्य म्हणून आपण मान्य केलंय. परंतु मला खरंच शेवटचं एवढंच बोलायचं म्हणून मी माईक घेतला, नाही तर आपण नेहमीच भेटतो, नेहमीच बोलतो. शास्त्रींचं कीर्तन जर रात्री नीट समजलं नसेल तर माझी विशेषतः तरुण पिढीनं हात जोडून विनंती आहे, खरंच भगवान बाबाचे पाईक असो तर 10 वेळा यूट्यूबवरती कीर्तन पहा. भगवान बाबांनी एकरिक आणि शीख हे नाही सांगितलं. बसून या पाण्यावरती वाचली ज्ञानेश्वरी. विद्वत्तेमध्ये ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे की एक सातत्याने बाबांनी सांगितलं. शास्त्री घसा कोरडं करून सांगतायत आणि आपण जर परत तेच करायला गेलो तर मला नाही वाटत आपण भगवान बाबाचं नाव घ्यायला सुद्धा योग्य आहोत. हा जोडतो एवढ्यासाठीच विनंती करतो. असाल तर भगवान बाबाचे खरे पाईक व्हा, अन्यथा बाकीच्यातून आपल्यात फरक राहणार नाही. म्हणून मी शास्त्रींना मागच्या आठवड्यापूर्वी बोललो. आज एवढ्या समाजापुढं माननीय धनंजय भाऊ इथं आहेत, त्यांच्या समक्ष सांगतो की आता तुमचं काहीही अडलेलं नाही, कोणाचीही तुम्हाला गरज नाही. एवढी नैतिकता विद्वत्ता आपल्यामध्ये आहे. बाबा आपल्या पाठीचे आहेत, हे सगळे भक्तगण आपल्या पाठीचे आहेत. समाजाला चापकानी, शाब्दिक चापकानी फोडून शहाणपण देण्याचं काम कोणीच करत नाही, ते तुम्ही करावा एवढीच विनंती आहे. हा जो मंडप आहे, मंडप पहिला फार मोठा होता
आणि पावसामुळं खचला आणि 2 दिवसासाठी आपण हा मंडप ठेवला आहे. रात्रीच्याला 20 एकरमध्ये समाज होता, 2.5 लाख लोक. महाराष्ट्रातून मला फोन आले, तुम्ही जास्त बोलताय. म्हटलं ज्ञानेश्वरी खरी सांगितली तर दगडं घेऊन माझ्या मागे लागाल. 0.5% ज्ञानेश्वरी सांगतोय फक्त, ती सहन नाही होत. 700 वर्षापूर्वी एवढं दूरदृष्टी असणारे ज्ञानोबरांचे आपण पायिक आहोत. फक्त हा 2 दिवसाकरता केलेला मंडप आहे. मोठा मंडप होता आहे. ही संपूर्ण समाज, एकही इंच जागा अशी नव्हती जिथं गारा पडल्या नव्हत्या. आणि 2 दिवस हवालदिल बडेवाडी झाली होती. पण मला त्यात आर्थिक फायदा मिळाला. नाही तर एवढ्या लोकांना 2 दिवसाचं म्हटलं तर त्या जीव जरा बारीक आहे त्याचा. मी आहे पाठीमागं, त्याच्यावर काही वाद नाही. पण 2 दिवसामुळं पुन्हा लेवल झाली. आणि एकही माणूस या गावातला सरकारी नोकर नव्हता तेव्हा नारळ उचलले. 100 घरं आहेत फक्त. आणि ह्या गावांनी 5-5 लाख रुपये करून जमा केलेत 10 वर्ष. त्यात भगवानगडाने आपले टाकले आणि हा सप्ताह आपण साकार केला आहे. आणि माझ्याबरोबर अनेक लोकांचे पण आहेत. पण तो सप्ताह इतका मोठा झाला, हे याचं कारण की माहिती करावी की गाव कसं आहेत, वाडी कशी आहेत, कशा पद्धतीने आपण करतोय. आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपला गड मोठा होतोय. महाराष्ट्रातलं तेवढ्या मोठ्या दगडातलं पहिलं मंदिर तुम्ही बांधताय, हे सगळ्यात मोठी कला आहे महाराज. परम आदरणीय हरिभक्तपरायण न्यायाचार्य शास्त्री बाबांच्या समोर मी असे अध्यात्माचे व्यासपीठ सहजासहजी बोलायला उठतच नाही. आपण त्या लायकीचे नाहीत असं समजून, म्हणून. पण आज बाबांचा आदेश, आज्ञा भक्तांनी ती खांद्यावर घेतली पाहिजे. आज 92वा नारळी सप्ताह संतश्रेष्ठ भगवान बाबांचा बडेवाडीला या ठिकाणी होतो आहे. इथं उपस्थित हरिभक्तपरायण आदरणीय राधाताई सानप आईसाहेब, या भागातील आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे, शास्त्री बाबानंतर या गादीचं भविष्य, गडाचं भविष्य, आपल्या सगळ्यांचं. हरिभक्तपरायण कृष्ण शास्त्री महाराज, माजी आमदार आमचे सहकारी आदरणीय बाळाकाका आजबे, प्रताप काका ढाकणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, बाळासाहेबजी सानप, निलेश शाघाव, इथं उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व टाळकरी, सर्व हरिभक्तपरायण वारकरी आणि बाबांचे इथं उपस्थित आपण सर्व भक्तजन, माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या प्रमाणात तरुणसुद्धा भक्त दिसायलेत इथं. ते माझे सर्व तरुण भाऊ आणि माझ्या पत्रकार मित्रांनो असले तर त्यांना माहिती मी बोलतच नाही इथे म्हणून बोलतोय. आज पहिल्यांदा बाबांच्या समोर मी बडेवाडीकरांचे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋण व्यक्त करील की एवढं लहान गाव, 100 घराचं गाव,
350 मतदानाचं गाव आणि या गावानी ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाचा 92वा नारळी सप्ताह अतिशय यशस्वी, भव्य आणि अभूतपूर्व पार पाडला. इथून पुढं माझी पुढच्या एकूण सर्व नारळी सप्ताह जिथं जिथं होतो तिथून निमंत्रण येणारच. काल्याला आम्हाला तुम्ही सगळे आमंत्रण देणारच, पण कृपा करून आम्हाला काल्याला आमंत्रण द्यायच्या ऐवजी बाबांचं म्हणणं होतं की मी आदल्या दिवशी यावं. मी ठरवलं होतं काल फॉर्म भरणं, तिथून इकडे येणं, परत इकडे येणं, कारण आज मी सुरुवात नगद नारायणगडाच्या सप्त्यापासून केली आहे आणि तिथून भगवान गडाच्या आपल्या या सप्त्यावर आलेला आहे. जी परंपरा बाबांनी सांगितली ती योग्यरित्या मी पाळली, म्हणजे कुणाची अडचण नसावी. मी लाईव्ह बघितलं आणि ते पाहून तुमची वाणी, तुमच्या वाणीतनं ती ज्ञानेश्वरी, त्यातलं ज्ञान आणि सांगत असताना समजून घेणारा 2.5-3 लाख इथं उपस्थित समाज, ही भव्यता मी माझ्या डोळ्यांनी काल ऑन स्क्रीन पाहिली. मी इथं नव्हतो तरी ती फक्त आपल्या बाबा आपल्यामुळे. गड ऐश्वर्य संपन्न, बाबा ऐश्वर्य संपन्न आहे, पण ही ऐश्वर्य संपन्नता, गडाची ऐश्वर्य संपन्नता आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यामुळं ज्ञानाची ऐश्वर्य संपन्नता जी येतीये ते आमच्यासारख्या आणि आमच्या पुढच्या पिढीला फार आवश्यक आहे. आपल्याला माहित नसेल, मी सुद्धा फार चिकित्सक आहे, भले जास्त शिकलेला नसलो, अर्धवट वकील आहे, तुम्ही वकील आहेत, मी अर्धवट आहे. पण ज्ञानेश्वरी मुखातून ऐकावी तर या राज्यात नाही, या देशात नाही, या जगात फक्त शास्त्री बाबांच्या मुखातून ऐकावी. मी अनेकदा गडावर येतोय, 1.5 2 तास, 3 तास बाबासोबत बसतोय. मी फक्त ऐकत असतो आणि बाबा बोलत असतात. त्यांना मला ही ओळ म्हणून सांगायची नसते ज्ञानेश्वरीची, पण त्याचा उद्देश मला सांगायचा असतो. मला आजही एक व्यथित होऊन आलो होतो आणि बसलो आणि त्यांनी सांगितलं की तुझा लढा जर सामर्थ्यवानाच्या विरोधात असेल तर तुला सुद्धा तेवढंच सामर्थ्य व्हावं लागेल, तुला असामर्थ्यवान होऊन जमणार नाही. हे ज्ञानेश्वरीच्या ओवीत सांगितलं, अर्थ सांगितला नाही. मला 4 दिवसानं कळाला. ही ज्ञानेश्वरी आणि आज ज्ञानेश्वरी पुढच्या पिढी दर पिढी, पुढच्या हजारो वर्ष, या खासदार साहेब आमचे मित्र आहेत, निलेश लंके साहेब इथे आहेत, त्यांचंही मी आज बडेवाडीकरांकडून पिढ्याना पिढ्या पुढच्या ज्ञानेश्वरी ही मोबाईलमध्ये जेवढं एखादं ॲप पटकन लक्षात येतं पोरायच्या, तेवढ्या पटकन ज्ञानेश्वरी समजावी आणि ती आपल्या अंगीकृत व्हावी एवढ्या सोप्या भाषेत आत्तापर्यंत 12वा खंड माझ्या माहितीने बाबा प्रकाशित करणार आहेत. म्हणजे 12 झालेत, विचार करा. म्हणजे एवढी विद्वत्ता ज्ञानेश्वरीची
अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची, बाबांच्या वारसाची ही आपल्याकडं आहे. आणि आपल्यासाठी आपण ऐश्वर काय, तर या ऐश्वर संपन्न गडाचे मठाधिपती हे एवढे ज्ञानी ऐश्वर संपन्न इथं बसलेले आहेत. बाबांनी सांगितलं की महाराष्ट्रात असं ज्ञानेश्वरीचं मंदिर, ज्ञानेश्वरायांचं मंदिर होत नाही, पहिलं इथं आहे. बाबा, जगात एवढं मोठं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर कुठंच नाही, ते भगवान गडावर होतंय, हे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि ते श्रीमंतांच्या एका एमपीतून नाही, म्हणजे एमपी म्हणजे खासदार नाही बरं का, एमपी म्हणजे आपली जुनी एमपी, जुनी माणसं खिशात एमपी नाही लागला फिर असं, तसा एमपी नाही. एमपी म्हणजे पैसे. आपल्या कष्टातून रुपया कमवला तर 20 पैसे गडासाठी, ते ऐश्वर संपन्न भगवान बाबांच्या गडासाठी. अरे एवढी दानत, एवढं मोठं मन आज तरी कुठल्या एखाद्या गडाच्या देवाच्या भक्ताच्या मनात यावी आणि ते करून दाखवावं. ते फक्त हरिभक्तपरायण संतश्रेष्ठ भगवान बाबाचे भक्त करून दाखवतायत. आणि ही परंपरा आज जरी याला कुणी कमी लेखत असेल, आज जरी याला कुणी मर्यादा घालत असेल, बाबा आता म्हणले बोलत बोलत की काकांच्या हद्दीत मी आलो. लकीरें अच्छी होती है, बुरी भी होती है. माथे पे आ जाए तो चिंता होती है, हाथों पे आ जाए तो तकदीर बनती है. जमीन पे आ जाए तो सरहद बनती है. और घर में आ जाए तो बंटवारा बनती है. म्हणून आपल्याला एवढंच सांगणं आहे की हे जे केलंय, ही जी शिस्त आहे गडाची, ती कुठंच नाही, जगाच्या पाठीवर नाही. जे नियम घालून दिलेत ते नियम, तुम्ही भक्त तुम्हाला वेगळे मला वेगळे नाही, मला सुद्धा तोच नियम या गडावर आहे. ही सर्व भक्तांना समान इथं काहीच नाही. आणि हे खऱ्या अर्थानं श्रद्धेचं काम आहे. वारकरी संप्रदायानं कधीच अंधश्रद्धा, कधीच वेगवेगळे जे आपण बघतोय तसलं वारकरी संप्रदाय इतका लांब आहे, कोसो लांब आहे. आणि त्याच्याचमुळं खऱ्या अर्थानं अध्यात्म आज टिकून आहे, देवत्व टिकून आहे, गुरु शिष्याचं नातं टिकून आहे. नाहीतर कधी काय काय होईल आणि कुणाचं काय निघल कुठल्या सांगता येत नाही. म्हणून आपली निर्मळ स्वच्छ जी भक्ती गडावर आहे ती पिढ्याना पिढ्या राहिली पाहिजे. आणि आज बाबांनी एवढं करून ठेवलंय गडावर की 2000 वर्षानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांची ओळख या गडामुळं राहील. एवढा मोठा गड बाबांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. आज सगळेजण इथं आलेत, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासोबत येताना जरा मोठी मोठी माणसं पण आलीत, मनाने नाहीत पण दामान आहेत ना, त्यांना सुद्धा विनंती आहे, नुसतं इथं येऊन बसून उपयोगाचं नाही हो. अरे आमच्या रुपयातून 20 पैसे काढणारा आमचा ऊसतोड मजूर 20 पैसे जर देत असेल, अरे तुमच्याकडे तर भलं, आता मला माहिती कुणा त्यांनी द्यायला काय हरकत आहे, देऊ नये का. अरे पुढचे 2000 वर्ष ओळख राहणार कशी, भली आम्ही असो नसो. बघा बाबा म्हणतायत की एकानी जशी उचल घेतली तशाला तशी उचल दिली.
म्हणजे आता ते वर्षभर खाणार काय, वर्षभर जगणार कसं, कपड्या लत्त्यापासून संसाराचा त्यालाही चिंता आहे, पण ती चिंता केली नाही. बाबांच्या भक्तीची, गडाच्या श्रद्धेची ती चिंता केली. ती भक्ती, ती श्रद्धा, तीच आपल्या शरीरात ताकद देणार आहे आणि त्याच ताकदीवर जे घेतलंय ते फिटणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला सुद्धा थोडंफार मिळणार आहे. हा विश्वास आहे आणि हे विश्वासाचं आपलं नातं भक्ताचं, भगवान गडाचं एवढं आहे. मी हात जोडून आपल्याला या ठिकाणी सांगतो, गडावर गेल्यानंतर काय मनाला आपल्या माहिती आहे, तुम्ही त्या भावनेने जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या. आपली ही ओळख आहे. भले या ओळखीवर, भले या सगळ्या गोष्टीवर कुणी बोट उचलत असेल, कुणी द्वेष करत असेल, कुणी दोष देत असेल, आपण मात्र कुणाचा दोष करायचा नाही, आपण कुणाचा द्वेष करायचा नाही, आपण कुणावर बोट करायचं नाही. शेवटी आपली नियत साफ असली ना, सगळ्याचा हिशोब नियती करत असते आणि दुसऱ्याकडून शिकायची गरजच नाही. हरिभक्त परायण, ऐश्वर्य संपन्न बाबांकडेच बघा. नियत साफ झाली की नियती मागे राहते. आणि आज आपल्यासाठी न्यायाचार्यांनी, शास्त्री बाबांनी जो काही आदेश दिलेला आहे, तो आदेश हा आपल्यासाठी इथं आहे. त्याचं पालन आपण सर्वांनी करायचं. आपण सगळे सारखे. विचाराचा विषय वेगळा जरी असला तर मी आज कुठल्या विचाराचा आहे म्हणून इथं आलो नाही. आज बोलायची संधीही दिली असेल मला बाबांनी तर भगवान बाबाचा भक्त म्हणून दिलेली आहे. आणि मी इथं आलो आहे, माझ्याकडून बी, माझ्या बहिणींकडून बी पुन्हा वाटण्या नको. त्या आल्या नाहीत म्हणून बा लगेच राजळीत आहे माझ्याकडे हसून बघतात. एवढं कधी हसल्या नव्हत्या त्या. मी विसरत नाही. आता मोठा थोरलाय घरात, त्यामुळे काळजी घ्या. सगळ्याकडून या 92व्या नारळी सप्त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे ज्ञान आपल्याला आज गेली अनेक 7 दिवसापासून या ठिकाणी आपण मिळवलं आहे ते अंगीकृत घ्या. आणि गडाचं वैभव्य हे जे टिकवणं आहे ती एकट्याची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे. ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या एक भक्त म्हणून. एवढीच कळकळीची विनंती करतो. संत श्रेष्ठ भगवान बाबा की, संत श्रेष्ठ भगवान बाबा की, संत श्रेष्ठ भगवान बाबा की. एक पुढच्या वर्षीचं नारळ आहेत, उठून उभे राहा. वसू जळगाव आहे सर. आणि हे नारळ नवीन महंत आणि धनंजय मुंडे यांच्या हातून दिलं जाईल. या ठिकाणी खासदार लंकेसाहेब आलेले आहेत. रामगिरी यांनी सत्कार करावा. तुम्ही तुमच्या हातून द्या. जा रे. नवीन पिढीची सुरुवात अमृत महोत्सवापासून आहे. भगवान बाबा की. पुढच्या वर्षीचं नारळ वसू जळगाव या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की. सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही काही. सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा.